नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या आहेत. नागपूरला नगरसेवक मिळाले आहेत. नगरसेवक नगरसेवक तुमच्या वार्डातही आले असतील. तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्हाला कधी भेटलेत का या काही दिवसात? तुमच्या वार्डातला नगरसेवक कोण आहे? एक तुम्हाला माहीत आहे का? याची जर परीक्षा घेतली तर 10% लोकांनाही आपला नगरसेवक कोण आहे, आपल्या प्रभागात कोण आहे, 4 लोकांची नावं सांगता येणार नाहीत. ही परिस्थिती आहे. कारण निवडून आलेल्या नगरसेवकांचा आणि जनतेचा संपर्कच नाही, कॉन्टॅक्ट नाही. नगरसेवक आपापल्या वर्तुळामध्ये फिरतो. त्या पलीकडे त्याला लोकांच्या समस्यांशी काय घेणं देणं नसतं. लोकांना भेटणं सोडा, पण त्याने जर वार्डामध्ये प्रभागामध्ये चक्कर मारली तर त्याला समस्या डोळ्याने दिसतात. पण किती समस्यांची तो दखल घेतो हाही प्रश्नच आहे. ही चर्चा यासाठी की नागपुरातल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा विषय पुन्हा छेडला. म्हणजे गडकरी नगरसेवकांच्या बाजूने आहेत. अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रभागात दिसत नाहीत अशी लोकांची तक्रार असते, आणि ती काही नवीन तक्रार नाही आहे. अशा तक्रारी करणाऱ्या नगरसेवकांचे, नागरिकांचे यापूर्वीही गडकरींनी कान टोचले. आता पुन्हा काल एका कार्यक्रमात संधी मिळताच गडकरींनी पुन्हा नागरिकांना सुनावलं. गडकरी म्हणाले, नगरसेवक तुमच्या बापाचे नोकर नाहीत. नगरसेवक असतील पण ते नोकर नाहीत. गडकरींचा हा जुना फॉर्म्युला आहे. या कार्यक्रमात म्हणजे नागपूर महापालिकेचा अमृत महोत्सवी स्थापना दिन, त्यानिमित्ताने महापालिकेने एक कार्यक्रम आयोजिला होता. माजी महापौर, माजी उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला गडकरींच्या हस्ते. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की नगरसेवक हे काही पाळीव प्राणी नाहीत. पाळीव प्राणी नाही. तो तुम्हाला दिसलाच पाहिजे याचा अर्थ नगरसेवकाने कामच करू नये असा होत नाही. नगरसेवक म्हणून निवडून आला असाल तर नगरसेवकांनी कामं केलीच पाहिजे असं गडकरी म्हणतात. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. मात्र नगरसेवक रोज दिसलाच पाहिजे हा कोणाचा हट्ट असेल तर तो योग्य नाही. म्हणजे गडकरींचा आग्रह कामाबद्दल आहे की नगरसेवकांनी कामं केली पाहिजेत, ते रोजच दिसलेच पाहिजेत अशातला भाग नाही असं गडकरी म्हणतात. म्हणजे गडकरींचं हे मत लोकांना किती पसंत पसेल तो वादाचा विषय आहे. परंतु गडकरी बोलण्यामध्ये रोकटोक आहेत, ते बोलले. गडकरी म्हणाले की नगरसेवक होणं हे सर्वात मोठं काम, कठीण काम आहे. नगरसेवक होणं हे सर्वात कठीण काम आहे. आमदार होऊ शकता तुम्ही, खासदार होऊ शकता, मंत्री होऊ शकता. आमदार, खासदार, मंत्री होणं कधीही परवडते. परंतु नगरसेवकामागे सकाळपासून नागरिक लागलेले असतात. सकाळपासून दररोज सकाळी नगरसेवक दिसावा अशी नागरिकांची अपेक्षा असते. नगरसेवकाकडे निधी नसतो किंवा जो काही मिळाला आहे तर अधिकारी फिरवतात असं गडकरी म्हणाले. एकूणच गडकरींनी या कार्यक्रमात नगरसेवकांची बाजू घेतलेली दिसते. की नगरसेवकांच्या मागे सकाळपासून लागू नका अशी भूमिका गडकरींनी घेतलेली दिसते. आता ही भूमिका तुम्हाला कितपत रुचते
नगरसेवक खरंच कामं करतात का? त्यांचा काही परफॉर्मन्स ऑडिट होते का? तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही एखादं काम सांगितलं असेल नगरसेवकाला, तर ते झालंय असं तुम्हाला दिसलं का? कॉमेंट करा. नमस्कार.